नमस्कार. मी अनिल नारायण नागरे. सर, आपण आपल्या गायीसाठी मिल्क चार्जरचा वापर केलेला आहे. हो, तर त्याचा आपल्याला काय रिझल्ट जाणवला? गाईच्या शेणात आणि त्यांची पचनक्रिया व्यवस्थित चालू झाली. बरं, म्हणजे शेणामध्ये बदल जाणवला. शेणामध्ये बदल झाला. पहिलं पातळ शेण यायचं, आता शेण घट्ट झालं. घट्ट झालं. दुधामध्ये 1-2 लिटर वाढत झाली. 1-2 लिटरपर्यंत दुधामध्ये वाढ झाली मिल्क चार्जरचा वापर केलेला. जर चारा जर चांगल्यारीत्या जर पचन जर झालं चाऱ्याचं, तर जनावरांना त्यापासून चांगलं पोषण पण मिळतं. लंपी वगैरे म्हणा ती येत नाही असं. बरं, म्हणजे आपल्या भागामध्ये लंपीची पण समस्या होते. हो, आहे ना. बरोबर. आपण नियमित मिल्क चार्जरचा वापर ठेवला, हो, तर त्याचा तुम्हाला लंपीसाठी काय रिझल्ट जाणवला? त्यावरच्या गाठी होत्या त्या खूप कमी झाल्या. हं. आणि आता तर दिसत होतं ते एकदम कमीच झालं. म्हणजे लंपीचा प्रादुर्भाव झाला होता. सुरू झाला होता. बरं, पण तुम्ही मिल्क चार्जरचा नियमित वापर ठेवला, नेहमी त्यामुळं चालू झालं. जी काही समस्या आहे लंपीची ती वाढली नाही. नाही वाढली नाही. जागेवर ज्या काही गाठी थांबली आहे, गेली. ते जागेवर थांबल्या गेल्या. गुरांसाठी मिल्क चार्ज म्हणजे एकदम अमृतच आहे बा असं. बरं, नियमित चालू ठेवा. फक्त वापर जो आहे तो वापर नियमित continue सातत्याने ठेवला पाहिजे. वापर ठेवला पाहिजे, तेव्हा तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले दिसून येतात. दिसून येते.